शेतकऱ्यांचा विरोध असल्याने शक्तीपीठ महामार्ग होणार की नाही अशी चर्चा आता सुरू असतानाच आता त्याला शक्तीपीठला पुन्हा बळ मिळण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाची हालचाल सुरू झाली आहे। शक्तीपीठ महामार्गाला राज्य सरकारने हिरवा कंदील दिलेला आहे आणि आता हा प्रस्ताव पर्यावरण विभागाच्या परवानगीसाठीचा पाठवण्यात आलाय। त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकरी आणि संघर्ष समिती आक्रमक होण्याची शक्यता आहे। शक्तीपीठ महामार्गाला पुन्हा बळ मिळणार। शक्तीपीठला राज्य सरकारचा हिरवा कंदील। विरोध असलेला भाग वगळून शक्तीपीठच्या हालचाली सुरू। सांगली आणि कोल्हापुरातील शेतकरी आणि स्थानिकांचा होणारा विरोध लक्षात घेता शक्तीपीठ महामार्गाचं भूसंपादन रद्द करण्यात आलं होतं। मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाच्या हालचाली सुरू झाल्यात। नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाला राज्य सरकारने हिरवा कंदील दिलाय आणि हा प्रस्ताव पर्यावरण विभागाच्या परवानगीसाठी पाठवण्यात आलाय। याबाबत शेतकरी आणि स्थानिकांचे काही प्रश्न असतील तर ते सोडवले जातील अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। जर शेतकऱ्यांचे काही प्रश्न असेल, त्यांच्या मनात काही शंका असेल, कुशंका असेल तर शेतकरीही चर्चा केल्याशिवाय आमचं सरकार कोणतेही पुढे पाऊल टाकणार नाही। शेतकरी ज्या पद्धतीने समर्थन करतील त्या पद्धतीने आमचं सरकार काम करेल। जिथे शेतकऱ्यांचा विरोध नाही तिथे आमचा विरोध नाही। मात्र कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यात येणार नसल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ रस्ता होणार नाही हे मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे। कसलीही अधिसूचना निघाली, काही निघाली, त्यात कोल्हापूर असणार नाही। आता तरी मला एक विचारलं होतं की सांगलीपर्यंत शेतकऱ्यांचा विरोध नाही। आता जिथे शेतकऱ्यांचा विरोध नाही तिथे आम्हाला विरोध करायची गरज नाही, तिथे पण झाला। कंत्राटदारांचं हित जोपासण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात असल्याचा आरोप बाधित शेतकरी आणि संघर्ष समितीनं केलाय। वेळ पडली तर आत्मदहन करण्याचा इशाराही बाधित शेतकऱ्यांनी दिलाय। यांना या देवस्थानच्या बाबतीमध्ये काही घेणं देणं नाही। या महाराष्ट्रामधला कंत्राटदार हा जगला पाहिजे, कंत्राटदाराला मालामाल केलं पाहिजे, ही महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे। आम्ही तर म्हणतो हा शक्तीपीठ महामार्ग नसून कॉन्ट्रॅक्ट हित महामार्ग आहे। तर हा शक्तीपीठ महामार्ग झाला नाही पाहिजे, तो रद्द झाला पाहिजे। आम्हाला कॉम्पन्सेशन किंवा आम्हाला काही गरज नाही। आम्हाला त्याची जमिनीचं हस्तांतरण आम्ही करू देणार नाही। आम्ही ही करू फार तर वेळ प्रसंगी आम्हाला आमचं ही सुद्धा करू, आत्मदहन करू, अशी परिस्थिती आता मानसिकता आमची तयार झालेली आहे। शक्तीपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। शक्तीपीठ महामार्गाची वैशिष्ट्ये काय त्यावरही एक नजर टाकूया। वर्ध्यातल्या पवनार मधून सुरू होणार तर गोव्याच्या सीमेवर पत्रा देवीला समाप्त होणार। नागपूर ते गोवा प्रवासासाठी 18 तास लागतात। तोच प्रवास शक्तीपीठ महामार्गाने 8 तासात शक्य होणार आहे। वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। 802 किलोमीटरचा प्रस्तावित रस्ता आहे। 86,000 कोटींचा खर्च आहे। 27,000 एकर जमीन संपादित केली जाणार आहे। सेवाग्राम, पोहरादेवी, माहूरगड, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, तुळजापूर, पंढरपूर विठ्ठल मंदिर, अक्कलकोट, औदुंबरचं दत्त मंदिर, नरसोबाची वाडी, ज्योतिबा देवस्थान, कोल्हापूरचे अंबाबाई, कुणकेश्वर मंदिर आणि पत्रादेवी ही देवस्थानं या महामार्गाने जोडली जाणार आहेत। शेतकऱ्यांचा विरोध पाहता सरकारने शक्तीपीठ महामार्गाची चर्चा काहीशी थांबवली होती। भूसंपादन ही थांबवण्यात आलं होतं। मात्र आता विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्या। त्यामुळे विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची सरकार कशी समजूत काढते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।